नमस्कार. स्वराज्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची सणासुदीला घरोघरी बनणारी खूप चविष्ट, झणझणीत आणि तर्रीदार अशी बटाट्याच्या रस्सा भाजीची रेसिपी. आपण पुरी बरोबर नेहमी करता ही भाजी बनवतो. तुम्ही पोळी, फुलके किंवा गाकर बरोबर देखील ही भाजी खाऊन बघा, खूप मस्त लागते. गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर खायला देखील भाजी मस्तच लागते. चला तर बघूयात आता याची कृती. बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 मध्यम आकाराचे बटाटे. हे बघा, बटाटे उकडून मी त्याची साल काढून घेतली आहे. हा बटाटा थोडा मोठा आहे आणि हा जरा लहान, म्हणून 3 मध्यम बटाटे सांगितले आहे. आता आपण हे बटाटे कापून घेऊया. तुम्ही हाताने देखील हे मॅश करून घेऊ शकता किंवा चाकूनी देखील असे लहान लहान हे कापून घ्या. आज इथे मी साधारण 3 व्यक्तींसाठी ही उकडलेल्या आलूची रस्सा भाजी बनवणार आहे. बघा, सर्व बटाटे मी असे चिरून घेतले. फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. या भाजीला तेल थोडं जास्त घालते आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता. हे तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी घालूया. जिरं मोहरी नीट तळतळली. आता यामध्ये चिमूटभर हिंग घालू. पाव टीस्पून मेथी दाण्याची पावडर आहे. ही मेथीची पावडर आवर्जून घाला, याने ह्या भाजीला खूप मस्त चव येतो. हिंग आणि मेथी दाण्याची पावडर खूप सुगंधी अशी ही भाजी तयार होते. हे बघा, आता हे जर आपण तेलामध्ये परतून घेतलं. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालू. एक टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण घालूया. आता मध्यम आचेवर हे छान हलक्या तांबूस रंगाचं होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. या भाजीला आपल्याला कुठलंही वाटण वगैरे बनवायची आवश्यकता नाही. अगदी साधी सोपी अशी ही भाजी आहे. त्यामुळे अगदी कोणीही झटपट बनवू शकतं. नवशिके ताई दादा देखील अगदी मस्त न चुकता ही भाजी बनवू शकतात. हे बघा, कांदा आलं लसूण छान हलक्या तांबूस रंगावर परतून झालं. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया. टोमॅटो शिजण्यासाठी थोडं मीठ घालू. आता हा टोमॅटो देखील जरा मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊ. खूप विविध पद्धतीने बटाट्याची भाजी बनवता येते. ही आपली अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची मसालेदार, तर्रीदार आणि रस्सेदार अशी बटाट्याची भाजी आहे. हे बघा, टोमॅटो जरा मऊ झाला आहे आणि कडेला तेल देखील सुटलं. आता यामध्ये 1 टेबलस्पून धणेपूड घालूया. 1 टीस्पून गरम मसाला, चिमूटभर हळद घालते आहे. चवीनुसार लाल तिखट घालूया. सर्व साहित्य एक वेळा जरा परतून घेऊ. हे बघा, सर्व मसाले मी जरा परतून घेतले. आता ह्या बटाट्यापैकी थोडा बटाटा मी इथे घालणार आहे आणि हा बटाटा देखील या मसाल्यांबरोबर आपल्याला मॅश करायचा आहे, म्हणजे भाजी छान मिळून येते. चमच्याने असा हा मॅश करा. बटाटा घालून देखील 1 मिनिटासाठी आपण हे जरा परतून घेऊ. हे बघा, सर्व साहित्य नीट परतून झालं. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू. तुम्हाला ही भाजी किती पातळ किंवा किती दाटसर हवी त्यानुसार पाणी घाला. मी जरा मध्यम अशी ही भाजी ठेवणार आहे. खूप पातळ नाही आणि खूप दाट देखील नाही. आता यामध्ये उरलेला बटाटा घालूया. चवीनुसार मीठ घालू.
आणि हे छान आता मिक्स करून घेऊ. हे बघा, या पद्धतीची ह्याची कन्सिस्टन्सी ठेवा. रस्सा हा जरा अंगाला असा ठेवला आहे, फार पातळ नाही. तुम्ही जर ही भाजी फार पातळ केली तर मग पुरीला लागत नाही, त्यामुळे पुरीसाठी आपण अशीच ही भाजी ठेवूया. सर्वात शेवटी यामध्ये अर्धा टीस्पून कसुरी मेथी घालूया. कसुरी मेथीमुळे याची चव खूप वाढते. आता या भाजीला 2-3 उकळ्या काढून घेऊ. सर्व छान परतून घेतलं आहे आणि बटाटे देखील शिजले आहे, त्यामुळे फार वेळ शिजवायची आवश्यकता नाही. हे बघा, 2 मिनिटांसाठी भाजी अगदी मस्त शिजली आहे. आता आपण गॅस बंद करू. सर्वात शेवटी कोथिंबीर घालूया. गरमागरम खमंग चवीची तर्रीदार मसालेदार अशी आलूची रस्सा भाजी तयार आहे. हे बघा, याचं टेक्स्चर किती छान मस्त थपथपीत ही भाजी झाली आहे. ही भाजी तुम्ही पोळी बरोबर, फुलक्यांबरोबर किंवा लच्छा पराठ्याबरोबर खाऊन बघा. पुरी बरोबर खायला तर अगदी एव्हरग्रीन कॉम्बिनेशन आहे. आपण नेहमी सणासुदीला पुरी बरोबर ही भाजी बनवतो. मस्त अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.